डिजिटल भानगड. एकाच रक्ताचे, एकाच झेंड्याचे आणि एकाच नेत्याचे अनुयायी जेव्हा एकमेकांच्या जीवावर उठतात, तेव्हा समजायचं की सत्तेची समीकरणं बिघडली आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या असंच काहीसं घडतंय, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापवलंय. ज्या शिवसेनेच्या ताकदीची चर्चा अख्ख्या मराठवाड्यात होते, त्याच शिवसेनेचे कार्यकर्ते आज आपल्याच जिल्हा प्रमुखांच्या फोटोला जोडे मारत आहेत. जातीयवादी राजेंद्र जंजाळ यांचं करायचं काय, अशा घोषणांनी क्रांती चौक दणाणून गेलाय. पण हा राग फक्त एका स्वीकृत सदस्यपदासाठी आहे की यामागे पालकमंत्री संजय सिरसाट आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यातील जुनं वैर कारणीभूत आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांचा दौरा संपतो न संपतो तोच पक्षात उभे फूट पडल्याचं चित्र का दिसून येत आहे. पक्षात वर्षानुवर्ष सतरंजा उचलणाऱ्या कार्यकर्त्याला डावलून जंजाळांनी नेमकी कोणाची वर्णी लावली, ज्याने शिवसैनिकांचा संयम तुटला. आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण उलगडणार आहोत छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेच्या अंतर्गत युद्धाची ती बाजू जी कदाचित कॅमेरासमोर कधी आलीच नाही. हा राडा नेमका कोणासाठी आणि कोणामुळं, सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय डिजिटल भानगड. छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत राजकारण आता चव्हाट्यावर आलं असून पक्षातील नेत्यांमधील गटबाजीनं अत्यंत हिंसक वळण घेतलाय. खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकताच मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगरचा दौरा करून संघटनात्मक बांधणीचा प्रयत्न केला होता. मात्र हा दौरा विकास कामांच्या चर्चेपेक्षा पक्षांतर्गत आरोपांमुळे जास्त गाजला. या दौऱ्यात जिल्हा प्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी थेट पालकमंत्री संजय सिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले होते. निवडणुकीत आपल्याला पराभूत करण्यासाठी सिरसाटांनी सर्व शक्ती पणाला लावली आणि विरोधकांना रसद पुरवली, असा खळबळजनक दावा जंजाळ यांनी जाहीरपणे केला होता. या आरोपांमुळेच पक्षात आधीच तणावाचं वातावरण असताना आता महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदाच्या निवडीनं या आगीत तेल ओतण्याचं काम केलंय. सोमवारी महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यपदासाठी राजेंद्र जंजाळ यांची कट्टर समर्थक शुभम काळे यांची निवड जाहीर करण्यात आली. शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या या एकमेव जागेवर जंजाळ यांनी आपल्या समर्थकाची वर्णी लावल्याचे समजताच पक्षात मोठा असंतोष निर्माण झाला. या निवडीच्या निषेधार्थ पालकमंत्री संजय सिरसाट यांचे समर्थक आणि या पदासाठी इच्छुक असलेले विनोद बनकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शनं केली. क्रांती चौक सारख्या मुख्य ठिकाणी जमलेल्या आंदोलकांनी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या फोटोला चक्क जोडे मारो आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला. जंजाळ हे जातीयवादी आणि मनुवादी प्रवृत्तीचे असल्याचा आरोप करत आंदोलकांनी त्यांचे फोटो पायदळी तुडवले आणि त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. जातीयवादी राजेंद्र जंजाळचे करायचे काय, खाली डोकं वर पाय, अशा घोषणांनी परिसर पूर्णपणे दणाणून सोडला होता. या वादाच्या मुळाशी सिरसाट आणि जंजाळ यांच्यातील जुनं राजकीय वैमनस्य असल्याचं दिसून येतं. अनेक वर्षापासून पक्षात निष्ठेनं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला डावलून केवळ वैयक्तिक संबंधातून जंजाळ यांनी शुभम काळे यांना संधी दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय. स्वीकृत सदस्य पदासाठी अनेक नावं चर्चेत होती आणि त्यासाठी पालकमंत्री खासदार संदीपान भुमरे तसेच आमदार प्रदीप जयस्वाल यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर शिफारसी देखील आल्या होत्या. मात्र या सर्व स्पर्धेत जंजाळ यांनी बाजी मारल्यानं दुसरा गट कमालीचा आक्रमक झालाय. श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्यानंतर पक्षातील कुरबुरी थांबतील असं वाटत असतानाच या जोडो मारो आंदोलनानं शिवसेनेतील शिरसाट विरुद्ध जंजाळ हा संघर्ष आता टोकाला पोहोचवलाय. या घटनेमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पक्ष नेतृत्व या अंतर्गत बंडाळीला कशा पद्धतीनं हाताळते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. मंडळी, राजकारणात पद येतात आणि जातात, पण जेव्हा एकाच संघटनेतले दोन गट अशा प्रकारे रस्त्यावर एकमेकांविरुद्ध उभे ठाकतात, तेव्हा त्याचे परिणाम दूरगामी असतात. शुभम काळे यांची निवड ही केवळ एक ठिणगी ठरली आहे, मात्र त्याखाली धुमसणारा शिरसाट आणि जंजाळ यांच्यातील संघर्षाचा तणाव आता पूर्णपणे पेटलाय. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच
दुसरीकडे बालेकिल्ल्यातच अशा प्रकारे जोडो मारो आंदोलन होणं हे आगामी निवडणुकांसाठी धोक्याची घंटा ठरू शकतं. जंजाळांवर झालेले जातीवादाचे आरोप आणि पालकमंत्र्यांनी दिलेली चौकशीची आव्हानं यातून आता पक्षश्रेष्ठी कोणाची बाजू घेणार? कार्यकर्त्यांचा हा संताप पक्ष नेतृत्व कसं शांत करणार, की हा वाद शिवसेनेला जिल्ह्यात आणखीन कमकुवत करणार, हे पाहणं महत्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? या वादात नक्की चूक कोणाची? जंजाळांची की आंदोलकांची? तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि छत्रपती संभाजीनगरच्या अशा ताज्या राजकीय घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सविस्तर विश्लेषणामध्ये. तोपर्यंत पाहत राहा डिजिटल भानगड. डिजिटल भानगड